आज आपण अर्धा किलोच्या प्रमाणात पाणीपुरी फ्लेवरचा चिवडा करणार आहोत. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की चिवडा वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. तर म्हटलं आज जरा नवीन आणि हटके असा हा पाणीपुरी फ्लेवरचा चिवडा करून बघू आणि इतका अप्रतिम झाला तुम्हाला सांगू. माझ्या घरातल्या सर्वांनाच आवडला. तुम्ही एकदा करून बघा, तुमच्या घरी पण नक्कीच आवडेल. कसं आहे ना, घरामध्ये असे घरी केलेले काही स्नॅक्स असेल तर ऐनवेळी किंवा संध्याकाळी कधी भूक लागली की हे खाता येतात. म्हणूनच मी चिवडा, चकली, शंकरपाळे असे वेगवेगळ्या पद्धतीचे नेहमीच करून ठेवते. म्हणजे ऐनवेळी कधीतरी संध्याकाळी भूक लागली की हे खाऊन घ्यायचं. म्हणूनच आज हा पाणीपुरी फ्लेवरचा चिवडा तयार केला. चला तर रेसिपी बघूया. हॅलो, नमस्कार. मी सोनल मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि आजची आपली ही अप्रतिम रेसिपी सुरू करूया. त्यासाठी सगळ्यात आधी आपण चिवड्यामध्ये जे काही इन्ग्रेडियंट घालणार आहोत ना, ते सगळं काढून घ्यायचं. तर मी पण इथे डाळवं काढून घेतलेलं आहे. तर डाळवं मी इथे अर्धा कप घेतलंय. अर्धा कप पेक्षा थोडे जास्त असे शेंगदाणे घेतले. पाव कप खोबरं घेतलंय. तर खोबऱ्याचे मी असं चकत्या करून घेतल्या. तर आपण बटाटा किसतो ना, म्हणजे बटाट्याचे चिप्स करतो ना, तर त्याने हे करायचे म्हणजे एकसारखे होतात. आणि का बरं मी असं सांगते, तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगते का बरं असं बटाट्याच्या किसणीने करायचं ते. त्यानंतर पाव कप काजू घेतले आणि हे काजू आहे ना, मधून असे कट करून घ्यायचे. म्हणजे जेव्हा एखाद्याला काजू येतो तर अख्खा काजू जात नाही, अर्धा अर्धा काजू जातो. आता मी इथे 10-12 मिरच्या घेतलेल्या आहे. आपल्याला यामध्ये तिखट नाही घालायचं. आपण पाणीपुरी फ्लेवरचा चिवडा करत आहोत, तर त्याचा रंग पण छान असा हिरवा आला पाहिजे. म्हणूनच इथे आपण हिरवी मिरची घालणार आहोत. तर हिरवी मिरची 10-12 घेतली, स्वच्छ धुवून घेतली, कोरडी करून घेतली आणि याला पण अशी बारीक-बारीक चिरून घेऊ. सोबतच भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे पाणीपुरीमध्ये भरपूर प्रमाणात कोथिंबीर वापरली जाते. म्हणजे जेव्हा आपण पाणीपुरीचं पाणी पितो त्यामध्ये भरपूर कोथिंबीर असते. तर आपण पण आपल्या या चिवड्यामध्ये पाणीपुरी फ्लेवरसाठी मस्त भरपूर अशी कोथिंबीर घालणार आहोत. तर ही कोथिंबीर मी स्वच्छ धुवून घेतली 3 ते 4 वेळा आणि थोडीशी सुकवून घेतली. म्हणजे यातलं पाणी जे आहे ना, ते सगळं निघून गेलं पाहिजे आणि याला असं बारीक-बारीक चिरून घेतलेलं आहे. जेवढी आपण कोथिंबीर घेऊ, म्हणजे मी इथे 2 कप अशी चिरून झाल्यानंतर 2 कप इतकी कोथिंबीर घेतलेली आहे. तर 1 कप आपल्याला यामध्ये पुदिना घ्यायचा आहे. पुदिना पण मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता आपण चिवडा करायला घेऊ. तर सगळ्यात आधी आपण पोहे भाजून घेऊ. मी इथे अर्धा किलो पोहे घेतले आणि पोहे स्वच्छ करून घेतलेली आहे, म्हणजे चाळून घेतलेले आहे आणि आता याला आपण छान भाजून घेऊ. तर 10 ते 15 मिनिटं याला कमी गॅसवर भाजावं लागतं. म्हणजे सगळीकडून हलवत-हलवत हे पोहे छान भाजून घेऊ. तर हे बघा, इथे 10-15 मिनिटं झालेली आहे आणि आपले पोहे असे छान भाजून झालेले आहे. असे क्रिस्पी होतात. असे हाताने चुरून बघायचे, मस्त छान असे क्रिस्पी होतात. तर असे क्रिस्पी होतपर्यंत हे पोहे भाजून घेऊ. आता आपले हे पोहे भाजून झाले. आता आपण चिवड्यामध्ये जे काही तळणीचे पदार्थ असतात ना, म्हणजे जे तळले जातात ते सगळे तळून घेऊ. तर सगळ्यात आधी आपण शेंगदाणे तळून घेऊ. मी इथे 1 कप शेंगदाणे घेतलेले आहे. प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेलं आहे. 1 कप शेंगदाणे या तेलामध्ये मस्त खरपूस असे छान साल तडकेपर्यंत तळून घेऊ. तर असा रंग थोडासा डार्क रंग येतपर्यंत तळून घ्यायचे. हे बघा, असे साल तडकलेले दिसत आहे ना, तर असेच आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे आहे. हे तळून झाले, आता आपण काढून घेऊ. आता यामध्ये काजू तळून घेऊ. काजू ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल, पण आवडीने तुम्ही घालू शकता. सोबतच तुम्ही बेदाणे पण घालू शकता. मी इथे बेदाणे वगैरे घातले नाहीये. काजू तळायला जास्त वेळ लागत नाही. 1 मिनिटात काजू तळणं होतं. तर हे बघा, थोडासा लाल रंग आला ना, अगदी लाईट गोल्डन, तर आपण काढून घेऊ. सोबतच मी इथे डाळवं पण तळून घेते. डाळवं म्हणजे काय, तर फुटाण्याची डाळ जी अशी भाजलेली असते, ती पण 1 मिनिटं परतवून घ्यायची किंवा 1 मिनिटं छान तळून घ्यायची. म्हणजे त्याचा क्रंचीपणा, क्रिस्पीपणा टिकून राहतो आणि जेव्हा आपण चिवडा करतो ना, तर त्याच्यामुळे कधी-कधी चिवडा जर आपण हे तळलं नाही, तर चिवडा सॉफ्ट होण्याची शक्यता असते. म्हणून हे पण छान तळून घ्यायचं. त्यानंतर मी जसं सुरुवातीला सांगितलं, की एकसारखे काप करायचे या खोबऱ्याचे. तर हे बघा, खोबऱ्याचे एकसारखे काप केल्याने हे जे खोबरं आहे ते व्यवस्थित एकसारखं तळलं जातं आहे ना. म्हणून ही एक महत्त्वाची टिप आहे, नक्की लक्षात ठेवा.
त्यानंतर मिरची तळून घेऊ. तर मिरची अशी थोडीशी लालसर रंगावरती तळून घ्यायची, म्हणजे मिरचीमध्ये जर मॉइश्चर राहिलं तरीही आपला चिवडा जो आहे तो पटकन सॉफ्ट होऊ शकतो. आणि हे बघा, असा डार्क रंग थोडासा छान क्रिस्पी होतपर्यंत आपण मिरची तळून घेतली, ती पण काढून घेतली. आता कोथिंबीर पण मी 2-3 बॅचमध्ये तळून घेते. जसं तेल उरलं ना तसं थोडं तळून घ्यायचं आहे. तर हे बघा, छान कोथिंबीर तळून झाली. मी एका चाळणीवरती काढून घेते, म्हणजे एक्सेस ऑइल पण निघेल. आणि हे बघा, कोथिंबीर तळून झाली. पुदिना पण मी याच पद्धतीने तळून घेतलेला आहे आणि तो पण असा चाळणीवरती ठेवलेला आहे, म्हणजे त्यातलं एक्स्ट्रा तेल जे आहे ते निघून जाईल. आता इथे आपण एक मसाला तयार करून घेऊ, ज्यामुळे या चिवड्याची चव अतिशय वाढते आणि बाहेरून रेडीमेड चिवडा मसाला वगैरे आणायची गरज पडत नाही. तर मिक्सरच्या पॉटमध्ये 1 चमचा हळद घातली, अर्धा चमचा इथे लिंबूसत्व घातलेलं आहे. लिंबूसत्व ऑप्शनल आहे, नाही घातलं ना तरीही चालेल. अर्धा चमचा यामध्ये हिंग घालायचंय, चवीपुरतं मीठ घालायचंय, पण मी जे आपलं साधं मीठ आहे ते कमी घातलंय. आणि काळं मीठ इथे 1 टेबलस्पून घातलं, 1 टेबलस्पून आमचूर पावडर घातली आणि 1 टेबलस्पून इतकी साखर घातलेली आहे. आता हे सगळं बारीक करून घेऊ. हे बघा, आपला चिवडा मसाला तयार झालेला आहे. आता आपण हा चिवडा मसाला या चिवड्यामध्ये घालायचा आहे. तर इथे जे खोबरं आहे ना, ते मोठे-मोठे असे तुकडे होते ना, ते त्याचे मी छोटे-छोटे तुकडे करून घेते. आता यामध्ये हा जो आपण तयार केलेला चिवडा मसाला आहे तो घालू आणि जे आपण कोथिंबीर, पुदिना तळून घेतला होता, तो मिक्सरमध्ये बारीक करू. तर हे बघा, असं हे बारीक होतं आणि यामध्ये तेलाचं प्रमाण असतं ना, म्हणजे आपण तळून घेतलेलं आहे तर तेल असतं, तर हे या पद्धतीने बारीक होतं. आता हे सगळं आपण यामध्ये घालू आणि छान मिक्स करून घेऊ. हे कोथिंबीरचं किंवा पुदिन्याचं जे तेल होतं त्यामध्येच हा चिवडा तयार होतो. पण जर परत तेलाची गरज लागली तर जे आपण तळलेलं तेल आहे, शेंगदाणे वगैरे तळलेलं, तेच थोडं-थोडं घालायचं. म्हणजे जसं तुम्हाला तेलाची आवश्यकता असेल तसं तुम्ही घालू शकता. हे बघा, चिवडा करता-करता याचा फ्लेवर इतका मस्त आला ना, की आयुष किचनमध्ये आला आणि "मम्मा काय करताय?" म्हणून विचारलं आणि लगेच चिवड्याची टेस्ट पण घेतली. आणि त्याला आवडलं म्हणजे घरात सर्वांनाच आवडेल हे तर माहिती आहे. तर हे बघा, चिवड्याचा रंग किती छान आलेला आहे. मस्त हिरवा असा छान चिवडा झालेला आहे. तर पाणीपुरी फ्लेवरचा हा चिवडा आहे ना, खूप छान लागतो. एकदा नक्की ट्राय करा. आता हाच जो चिवडा आहे मी इथे पोहे वापरले आहे. तुम्ही मुरमुरे जे असतात ते वापरून करू शकता किंवा मिक्सचर असतं ना, प्रत्येक म्हणजे जसं आता बुंदी आहे किंवा गाठिया आहे, असे वेगवेगळे प्रकार बनवायचे आणि त्याला पण असं पाणीपुरीचा फ्लेवर द्यायचा. आहाहा! इतकं अप्रतिम लागेल तुम्हाला सांगते. तर एकदा नक्की ट्राय करा. ही पाणीपुरी फ्लेवरचा चिवडा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा. जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपीसोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.